नमस्कार, मी दिव्य स्पर्श ग्रुपचा फाउंडर वैभव विदाटे. ह्या दिव्य स्पर्श परिवाराकडनं अनेक प्रोजेक्ट डेव्हलप झाले, अनेक प्रोजेक्ट डेव्हलप करतात आणि अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये पण आहेत. पण हे प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये असताना किंवा ते प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना बरेचसे डेव्हलपर परिवारातले जे काही सदस्य असतात किंवा जे कोणी प्रॉपर्टी ओनर असतात, तर ते कधी एकमेकांशी जोडले जात नाही. तर आमचा प्रयत्न हा आहे की त्या सगळ्या परिवाराला कसं दिव्य स्पर्श परिवारामध्ये आणता येईल आणि तो फाउंडर कनेक्ट करता येईल आणि प्रत्येक जे काही फाउंडर आहे त्या फाउंडरला एका प्लॅटफॉर्मवरती आणून त्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचे बिझनेसचे गिव्ह अँड टेक कसे करता येईल, एका प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतरनं त्या बिझनेसला कसं ग्रो करता येईल, आमच्यासोबत वर्ष कसे जोडले जातील, ह्यासाठी आम्ही फाउंडर कनेक्ट म्हणून कॉन्सेप्ट आणलेली आहे. आणि या कॉन्सेप्टमध्ये आपल्याच परिवारातले डॉक्टर आशिता मुंदडा आमच्यासोबत जोडले गेलेत. मॅडम, खूप खूप नमस्कार. मनापासून थँक यू. तुमचं वेलकम आहे, थँक यू. स्वागत आहे. तर आम्ही जी काही कॉन्सेप्ट आणली आहे की ह्या कॉन्सेप्टसाठी सगळे फाउंडर एकत्र आले पाहिजे, कारण त्या फक्त बिल्डिंग्स नसतात, तर त्या बिल्डिंग्समध्ये काहीतरी इमोशन्स असतात. त्या इमोशन्सला बिझनेसमध्ये कसं कन्वर्ट करता आलं पाहिजे, ह्याच्यावरती आम्ही खूप विचार करून, अभ्यास करून त्या प्लॅटफॉर्मला कसं आणता येईल. तर ह्या गोष्टीसाठी आपण इथे भेटलो आहे आणि इथून पुढेही भेटत राहणार आहे. तर तुमचा दिव्य स्पर्श परिवारासोबतचा अनुभव कसा असेल आणि काय काय तुमच्यासोबतचे अनुभव आहे ते तुम्ही आम्हाला शेअर करावे. सो 3 वर्ष अगोदर आम्ही माझ्या क्लिनिकसाठी प्रॉपर्टी बघत होते. तर प्रत्येक इथे जे काही प्रोजेक्ट्स चालू होते तिथे आम्ही जाऊन भेटून आलो आहे. तर दिस वॉज वन ऑफ द अपकमिंग प्रॉपर्टी. तर सुरुवातीत आम्हाला थोडं अवघड वाटलं, कारण कसं इन्व्हेस्ट करायचं, नवीन बिल्डर आहे, काय आहे. बट आय वॉज व्हेरी सरप्राईज की तुम्ही लोकांनी खूप चांगल्या प्रमाणे टाईमलाईन्स मेंटेन केले आहेत ओके. प्रॉपर्टीचे, जे खूप आजकालच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. बिकॉज नावडेज आता सगळेच बघतात आहे की बिल्डर्स जे काही डेट सांगतात आहे आणि ते रेराची डेट वाढवत असतात. आणि माझे काहीतरी मैत्रिणीने जवळपासचे काहीतरी प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हेस्ट केले होते, त्यांचं आतापर्यंत पोझिशन नाही झालं आहे. आणि 1 महिन्यानंतर मध्ये माझं क्लिनिक चालू होणार आहे. सो फ्रॉम हार्टफेल थँक्स टू यू. यू मेड शुअर की आम्हाला एकदम टाईमली सगळं पोझिशन भेटावं. तुम्ही हा प्रोजेक्ट घेत असताना किंवा तुम्ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करत असताना तुमच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये काय चॅलेंजेस किंवा काय क्वेश्चन्स होते की मी कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे, लोकेशन काय असायला पाहिजे, म्हणजे थॉट प्रोसेस काय होता? तुमचं लोकेशन तर माइंड ब्लोईंग होतंच. एकदम कॉर्नरचं प्रॉपर्टी, वास्तूप्रमाणे आम्ही खूप विश्वास ठेवतो, तर तुम्ही ते रिसर्च करून केलं आहे ते आम्हाला दिसत होतं. आणि लोकेशनबद्दल मला काहीच म्हणायचं नव्हतं, पण वेन इट कम्स टू इन्व्हेस्टिंग इन अ प्रोजेक्ट, समटाईम्स मोर दॅन लोकेशन इवन द बिल्डर मॅटर्स. की आम्हाला काय क्वालिटी भेटणार आहे प्रोजेक्टमध्ये. तर त्याच्यात आम्हाला दिसलं आहे की द अमाऊंट ऑफ एफर्ट तुम्ही आणि तुमच्या टीमनी टाकलं आहे, ते सगळं अनुभव आलेला आहे. टाईम टू टाईम आम्हाला अपडेट्स भेटले आहेत. ओके. नेहमी काही पण झालं की कधी छोटं मोठं डिलेचं पण अपडेट, नेहमी टाईम टू टाईम अपडेट. पेमेंटबद्दल केव्हा पण प्रेशर आलेलं नाही आहे. तर ते लिवे दिलेलं होतं कधी पण झालं की. आणि सगळं अनुभव खूप चांगलं वाटलं इथून. आणि जसं आम्ही विचार करत होता त्याच्या अगोदर चालू झालं प्रॉपर्टी. जसं मी तुम्हाला म्हटलं, लुकिंग ॲट द सिनॅरिओ गोईंग आउटसाईड, आम्हाला वाटलं की माहीत नाही 1-2 वर्ष डिले होईल, काय होईल, तर नाही. सो इट वॉज टोटली वर्थ इन्व्हेस्टिंग इन द प्रॉपर्टी. ओके. मग आता ही प्रॉपर्टी घेत असताना तुम्ही तुमच्या एंड यूजसाठी या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा दिव्य स्पर्श परिवाराला तुम्ही ॲज अ एंड यूज म्हणून कनेक्ट झालाय. पण इथून पुढे तुम्ही दिव्य स्पर्श ग्रुपला काय पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा काय व्हिजननी बघताय? आता आम्ही आमचं व्हिजन स्टेप बाय स्टेप आम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच, पण तुम्ही कोणत्या व्हिजननी किंवा कोणत्या अँगलनी बघताय? आताही मी डॉक्टर आहे, माझं एंड यूजसाठी आहे. पण पुढे पण मला माझा क्लिनिकचा ब्रांचेस उघडायचे आहेत. तर जेव्हा कोणती तुमची कमर्शियल प्रॉपर्टी कोणत्या दुसऱ्या जागेत येईल, तर आम्ही डेफिनेटली बघत आहोत की तिथे आम्ही मोठ्या स्पेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि तिथे एक डेंटल परत एक ब्रांच वगैरे ओपन करू शकतो. डेफिनेटली इन फ्युचर ॲज अ इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, जसं तुमच्या आणखी 1-2 प्रोजेक्ट्स येत आहेत, तर आम्ही
वी आर टेकिंग इट इन टू कन्सिडरेशन की वी कॅन इन्व्हेस्ट इन टू आय थिंक द प्रोजेक्ट कमिंग अक्रॉस येस अ स्टुडिओ अपार्टमेंट येस सो ऑब्वियसली वी आर आईंग ॲट इट सो ते पण आहे एक याच्यात कारण आता ते क्रेडिबिलिटी इस्टॅब्लिश झालं आहे तुमचं. पण हे अनेक डेव्हलपर प्रोजेक्ट बनवतात, अनेक डेव्हलपर वेगवेगळे कामं वेगवेगळ्या सिटीमध्येच करतात आहे. पण हे करत असताना दिव्य स्पर्श ग्रुपलाच का चॉईस केलं तुम्ही? म्हणजे आम्ही का तुम्हाला असं वाटलं की आम्ही तो प्रोजेक्ट तुम्हाला ॲट स्टार्ट वी वर डेफिनेटली इन डाऊट. तसं मी म्हणणार नाही आम्ही डाऊटमध्ये न होतं. अच्छा मी कुठे आणखी स्पेसमध्ये हाय स्ट्रीटमध्ये इन्व्हेस्टर्स करत होते एक ऑलरेडी इस्टॅब्लिश नेम बिल्डर बरोबर. पण ते एक अवघड डिसिजन होतं तिथून पैसे काढून इथे टाकायला. अच्छा माय फादर वॉज विथ मी आय रिमेंबर आणि त्यांना खूप जाणीव आहे लोकांची. सर फर्स्ट मीटिंग आय रिमेंबर ही हॅड मेट यू ओके डाऊन सो ही सेड नाही ते करणार ते विजन दिसत आहे कारण त्यांनी मला म्हटलं तुझ्यासारखं आहे तुला कसं तुझं पहिला क्लिनिक स्टॅब्लिश करायसाठी इतकं तू खूप धावपळ करून करत आहे सगळं काही तसं ते त्यांच्यात दिसत आहे की त्यांना लोकांना चांगलं द्यायचं आहे आणि तर ते दिसलंच आम्हाला. आता हा प्रोजेक्ट ज्यावेळेस डिलिव्हर झाला तुम्हाला प्रोजेक्ट डिलिव्हर झाल्यानंतर ना जी काही गाईडलाईन्स लिगली मिळायला पाहिजे होती स्टार्ट टू एंड ती तुम्हाला आमच्याकडनं ऑन टाईम ऑन प्रोसेस मिळाली का? हो जसं मी म्हटलं सगळं कम्युनिकेशन टाईम टू टाईम होतं. फक्त एक दोन गोष्टीत जसं आम्हाला वाटलं की आमच्या युनिटमध्ये काही झालं नाही आहे तेव्हाच थोडं वरती खालती ते सगळीकडे होतं. ओके बट यू वर अप्रोचेबल अँड आय थिंक मी तुमच्याबरोबर ऑलरेडी 2-3 मीटिंग्स केल्या आहे तर वी नेवर फाउंड यू ॲज दॅट बिल्डर ॲटिट्यूड सो यू वर अप्रोचेबल लाईक अ फ्रेंड. सार्थक तो नेहमी असतं जे असतं तुमचे याच्यात आहे तर कधी पण कोणाला पण कॉल केलं की ते फोन उचलतात तुम्ही बोलतात तुम्ही बघतात की ते प्रॉब्लेम आमची सॉल्व्ह झाली आहे का ते सगळ्यात महत्त्वाचं. प्रॉब्लेम सगळीकडे येणार पण जेव्हा टीम रेडी आहे त्याला सॉल्व्ह करायसाठी म्हणजे देर इज अ सोल्युशन. मग आता जी सेल्सची टीम होती आमची किंवा त्या सेल्सच्या टीमकडनं तुम्हाला काही ओव्हर कमिटमेंट झाल्यात किंवा काही कमिटमेंट झाल्यात आणि त्या फुलफिल झाल्या नाही असं काही आहे का? नाही असं काही एकदम मी असं म्हणू शकत नाही की काहीतरी एकदम खूप मेजर झालं आहे तसं नाही आहे. पण हो जसं एखाद वेळचं जसं माझं क्लिनिक आहे एकच मला आता इथे अवघड होतं आहे की ब्रँडिंग स्पेस कारण माझं डेंटल क्लिनिक आहे आणि आजकाल बहुतेक प्रॉपर्टीमध्ये डेंटल क्लिनिकचं वरती फ्लोअरमध्येच बघतात आहे. तर आता मला म्हणजे माझे बाहेरचे पेशंट्स जे जाणार आहे त्यांना एक फक्त ब्रँड दिसावं किंवा ते तर जेव्हा परचेस करताना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ब्रँडिंग करू शकतात बाहेर वगैरे पण आता आय एम शुअर यू आर गोइंग टू टेक आउट सम सोल्युशन टू इट पण बाकी नथिंग मेजर. ओके एव्हरीथिंग वॉज डन ऑन ठीक आहे. आता प्रत्येक फाउंडरला किंवा प्रत्येक बिझनेस ओनरला असं वाटत असतं की आपलं ब्रँडिंग असायला हो, खरं पाहिजे आहे. डेफिनेटली. हो पण काय ना प्रत्येक जण जर तो ब्रँडिंग करत राहिला तर तुमच्या त्या प्रीमायसेसची व्हॅल्यू डाऊन होते व्हॅल्यू डाऊन होतील खरं आहे. आणि ती व्हॅल्यू जर तुम्हाला तुमच्या बिझनेसची ठेवायची असेल तर आता भरपूर टेक्नॉलॉजी आली आहे. त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जर जाऊन त्या गोष्टी सॉल्व्ह करता आल्या हो तर ते बेटर होईल आपल्यासाठी. आणि नक्कीच आपण त्याच्यावरती वेआउट काढलेले आहेत जसं की तुमच्या ब्रँडिंगला आम्ही कुठे कुठे प्रमोट करू शकतो किंवा कुठे दाखवू शकतो याच्यावरती वेआउट काढले त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. हो ते माहीत आहे आपण ऑलरेडी त्याच्याबद्दल बोललो आहात आणि तुम्ही मला म्हणजे अश्युरिटी दिली आहे की मॅडम चांगलंच होईल जे होईल ते तर ते खूप चांगलं आहे. तुमच्या प्रोजेक्टमध्ये खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहे. पुष्कळ माझे मित्रमैत्रिणी येऊन गेले इथे इन्क्लुडिंग टुडे आय वॉज विथ सम ऑफ माय क्लायंट्स इन द बिल्डिंग आणि सगळ्यांनी एक गोष्टी म्हटली इथे खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात या बिल्डिंगमध्ये. तर आय थिंक इन टुडेज काळात कोणी असं म्हटलं की पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे एक गोष्ट सगळ्यांनी कॉमनली म्हटलं आहे पॉझिटिव्ह वाईब्स येत आहे. फक्त एक सजेशन होतं की जसं तुम्ही बिल्डिंगला दिसत आहे खूप मॉडिफिकेशनसाठी ट्राय करत आहोत हे करत आहोत तर आमच्या फ्लोअरमध्ये पण असं बसण्याची जी कॉमन स्पेस आहे त्यांना थोडं चांगल्या हिशोबाने जर ते आर्किटेक्चर वेनी केलं गेलं की खूप लोकांना तिथे येऊन आणखी आनंद वाटेल. नाही ते नक्कीच आपण करणार आहे. हो आपण प्रोजेक्ट हा सेल करण्यासाठी करत नाही आपण प्रोजेक्ट हा त्या क्लायंटला हॅपीनेससाठी करतो. हो तर तेच आहे. तर तो हॅपीनेस तुमचा नक्कीच येईल कारण काय ना छोटे छोटे कामं हे प्रोजेक्ट डिलिव्हर झाल्यानंतर पण चालू असतात कारण काही ट्रायल एरर असतात
तर ते ट्रायल एररमधनं आपल्याला पुढे जावं लागतं. तर डेफिनेटली तुमचं जे आहे तर ते कॉमन स्पेस आपण त्याच्यासाठीच डेव्हलप ते केले तर आहे. आम्ही बघतच आहोत. कारण कुठल्याही कमर्शियल स्पेसमध्ये तुम्हाला डेडिकेटेड इच फ्लोर कॉमन स्पेस ह्या सिच्युएशनमध्ये मिळणार नाही. नाही. आणि आपण ते डेफिनेटली केले आणि त्याचा युटिलाइज 100% चांगलाच होईल. कारण जितके क्लायंट आले त्यांना अजून इथे येऊन खूप आनंद होत आहे. तर त्यांचा एक एक्सपिरियन्स जेव्हा चांगलं स्टॅब्लिश झालं तर तेच ते प्रोजेक्टमध्ये फ्युचर इन्व्हेस्टर्स असतात. येस, डेफिनेटली. तर नक्कीच मॅडम, तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रॅक्टिकली प्रयत्न करू आणि ते देणार पण आहोत. जे इथून मागचे जे काही क्वेश्चन होते ते नक्कीच रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. इथून पुढचे जे काही ते लॉंग टर्म आम्ही रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये किंवा अनेक दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये जे कोणी आमच्यासोबत आमच्या परिवाराला जोडले जात आहेत तर त्यांचा हा आम्ही पूर्ण प्रवास आमच्यासोबत कसा ठेवता येईल आणि त्यांच्या बिझनेसमध्ये काय ग्रो करण्यासाठी अजून आमच्याकडनं काय आउटपुट दिलं जाईल, कनेक्ट कसे वाढले जातील, ह्याच्यावरती आम्ही पूर्णपणे फोकस करतोय. खूप युनिक कन्सेप्ट आहे हे तुमचं. कारण आपसात जे काही इथे लोक काम करत आहे तर जेव्हा ते कनेक्ट होणार तेव्हाच वाढणार पुढे. तर व्हेरी युनिक कन्सेप्ट अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस एफर्ट यू आर टेकिंग फॉर ऑल ऑफ अस. अँड व्हेरी वेल सेड की मोस्ट ऑफ द बिल्डर्स ते डिलिव्हर करतात आणि ते निघून जातात. लोकांना माहीत पण नसतं बिल्डर कोण आहे. ते घेतात प्रॉपर्टी आपला चालू करून घेतात. मग एक इंटरनल टीम फॉर्म होते. पण आम्ही आज तुमच्या बरोबर बसून हे काही वार्तालाप करू शकतो. वी फील प्रिव्हिलेज अबाउट इट. थँक्यू. येस, थँक्यू डॉक्टर आशिता मॅडमनी खूप छान मार्गदर्शन आणि चांगला आउटपुट आम्हाला दिला. त्याबद्दल आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये खूप सारे बदल करू. फाउंडेशन अजून काय डेव्हलप करता येईल, काय स्ट्रॉंग करता येईल, काय बेस्ट मॅनेजमेंट करता येईल ह्याच्यावरती आम्ही नक्की विचार करू. आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मॅडम, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल.